मित्रांनो आलेले आहेत ओपनिंग वोटिंग ट्रेंड आणि या वोटिंग ट्रेंडनुसार कोण आहे पुढे आणि कोण आहे पाटे जाणून घेऊया। नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार आणि 7 स्टार मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। घरातून बाहेर जाण्यासाठी 5 लोक नॉमिनेट आहेत आणि 5 मध्ये कोण कोण आहे तुम्हाला माहित आहे। तर 5व्या नंबरला आहे अरबाज पटेल। अरबाज पटेलला फक्त 2% वोट मिळाले आहेत। किती 2%? महाराष्ट्राच्या जनतेने जे आहे ते अरबाजला जागा दाखवली बहुतेक, कारण त्याला वोटिंग अजिबात सुद्धा होत नाही। त्यानंतर नंबर 4 वरती आहे निक्की तांबोळी। मला वाटते महाराष्ट्राची जनता आर्याचा बदला घेण्याच्या मूडमध्ये दिसतीये, कारण निक्की तांबोळीला फक्त 3% वोट मिळालेले आहेत आणि 3% वोट घेऊन ते नंबर 4 वरती आहे। नंबर 3 वरती आहेत वर्षाताई, कारण वर्षाताईला मिळालेले आहेत 12% वोट। किती? 12% वोट घेऊन वर्षाताई नंबर 3 वरती आहेत। आणि नंबर 2 वरती आहे जान्हवी किल्लेकर। जान्हवी किल्लेकरला मिळालेले आहेत 13% वोट। किती? 13। आणि 13% वोट घेऊन जान्हवी किल्लेकर यांनी नंबर 2 ची पोझिशन हासिल केलेली आहे। आणि नंबर 1 वरती राज्य करतोय सूरज चव्हाण आणि सूरज चव्हाणला 70% वोट मिळालेले आहेत। म्हणजे सूरज चव्हाणला क्रॉस करायला या लोकांना खूपच जास्त मेहनत करावी लागेल आणि मला असं वाटतं की यांचा पूर्ण जन्म गेला तरी वोटिंगमध्ये हे सूरज चव्हाणला क्रॉस करू शकत नाही। पण मित्रांनो 2 आणि 3 नंबरमध्ये काठ्याची चुरस आहे, कारण जान्हवीला 13% वोट आहेत आणि वर्षाताईंना 12% वोट आहे। म्हणजेच काय, तर वर्षाताई जान्हवीला कधीही क्रॉस करू शकतात। आणि विषय राहिला निक्की आणि अरबाजचा, तर यांच्या दोघातही टफ कॉम्पिटिशन आहे की शेवटच्या नंबरवरती कोण राहणार, अरबाज की निक्की। तुम्हाला काय वाटतं मित्रांनो या वोटिंग ट्रेंडनुसार कोण जाईल घरातून बाहेर? कारण नंबर 1 वरती आहे सूरज चव्हाण आणि नंबर 5 वरती आहे अरबाज पटेल। प्लीज मला कमेंटमध्ये सांगा। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत भारत माता की जय।